मुख्यमंत्र्यासमोर यायचं आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात बक्षीस वितरण हा कार्यक्रम देखील पार पडेल। पुन्हा एकदा सर्व नागलवाडी संघ, कोर संघ, कातळपाडा संघ, उंबरदाड संघ, माणिपाडा संघ विनंती आहे, त्याचबरोबर सेवखंडी संघ विनंती आहे, मुख्यमंत्र्यासमोर यायचं आहे। पुन्हा एकदा विनंती आहे, सर्व खेळाडूंना विनंती आहे, मुख्यमंत्र्यासमोर यायचं आहे। पुन्हा एकदा खेळाडू वर्गाला विनंती असेल, मुख्यमंत्र्यासमोर यायचं आहे। या ठिकाणी बक्षीस वितरण हा कार्यक्रम पार पडतोय। त्याचबरोबर मंचावर आमंत्रित सोमनाथ भाऊ खाडे, खाडेची वाडी सरपंच यांना विनंती आहे, यांचा सत्कार विष्णुभाऊ गावित हे करतील। मुख्यमंचावर सोमनाथ भाऊ खाडे, खाडेची वाडी सरपंच मुख्यमंचावर यायचं आहे। त्याचबरोबर पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहतो या मंचावर उपस्थित संजय भाऊ वाघ यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत मंचावर। त्याचबरोबर या सामन्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती पंच म्हणून जेपी, त्याचबरोबर मिनास कुंभार मंचावर यायचं आहे। यांचा सत्कार करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय विष्णुभाऊ गावित, त्याचबरोबर कैलास भोई। जेपी कुठे असेल मुख्यमंत्र्यावर यायचं आहे, त्याचबरोबर मिनास कुंभार। मिनास कुमार मुख्यमंचावर यायचं आहे। खेळाडू वर्गाला देखील विनंती आहे, मंचाच्या समोर यायचं आहे। खेळाडू वर्गाची पुन्हा एकदा विनंती असेल, मुख्यमंचाच्या समोर यायचं आहे। मिनास आपण पाहतो यावेळेला यांचा सत्कार करताना आपण पाहतोय कैलास भोई।
तर जेपी गावित जेपी जनार्दन पवार मंचावर यायचं आहे। पंच म्हणून एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती या मैदानावर। त्याचबरोबर डीजे ऑपरेटर कृष्ण चौधरी यांचा सत्कार करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय अरुण चौधरी यांना। त्याचबरोबर मंडप डेकोरेटर सिंचपाडा गुलाब धोम यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावर यायचं आहे। यांचा सत्कार करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय विष्णुभाऊ गावित यांना। आपण पाहतोय जेपी यांचा सत्कार करताना विष्णुभाऊ गावित, त्यानंतर मंडप डेकोरेटर सिंचपाडा गुलाब धोम यांचा सत्कार कृष्ण चौधरी डीजे ऑपरेटर सुंदर यांचं मंचाची शान वाढवली, टाळी वाजवून स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर मंडप डेकोरेटर गुलाब धोम यांना देखील विनंती आहे मुख्य मंचावर यायचं आहे। गुलाब धोम यांचा सत्कार करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो विष्णुबाबू गावित। त्याचबरोबर हेमंत चौधरी ग्राउंड मालक यांचा सत्कार नारायण बगरे हे करतील मुख्य मंचावर। तसेच आपले उत्कृष्ट समालोचक माननीय दीपक भाऊ निंबारे यांनी या 6 दिवसांमध्ये आपल्याला अतिशय असं एक वेगळं वातावरण निर्माण केलेलं होतं। त्यांचा सन्मान मी चंद्रकांत गायकवाड मेजर यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे। दीपक भाऊ निंबारे समालोचक। गुलाब धुम यांनी मंचाकडे यायचं आहे। गुलाब धुम यांचा सन्मान विष्णू गावित यांनी करायचा आहे। त्याचबरोबर मंडप डेकोरेटर सिंचपाडा गुलाब धोम यांचा सत्कार करताना आपण पाहतोय मंचावर विष्णू गावित फुलपुष्प त्याचबरोबर शाल देऊन हा सत्कार केला जातोय मुख्य मंचावर। नारायण बगरे यांच्या हस्ते हा सत्कार आपण पाहतोय यावेळेला, धन्यवाद। त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेट हर्ष यांचा सत्कार करतील कैलास भोये मुख्य मंचावर। हर्ष यांना विनंती आहे मुख्य मंचावर यायचं आहे। या स्पर्धेचं लाईव्ह प्रसारण केलं होतं ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे। पुन्हा एकदा आपलं टाळे वाजवून हार्दिक स्वागत। त्याचबरोबर कॅमेरामॅन योगेश यांचा सत्कार मेजर चंद्रकांत करतील मुख्य मंचावर। निश्चितच मैदानावर प्रत्येक क्षण टिपला होता आणि टिपत असताना सुंदर दृश्य पाहायला मिळते मॅचच्या दौरान। टाळे वाजवून स्वागत करायचं आहे यांचा। सत्कार करताना आपण पाहतोय मेजर चंद्रकांत गायकवाड। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण गोलंदाज ठरतोय गोटीराम कोर संघाचा गोलंदाज। विनंती आहे मुख्य मंचावर यायचं आहे। कूलर सौजन्य आहे पेंडार ब्रदर्स हे देण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय युवराज भाऊ चौधरी यांना। बेस्ट गोलंदाज गोटीराम मंचावर यायचं आहे। या पारीमध्ये 8 विकेट घेणारा एक महत्वपूर्ण गोलंदाज ठरतो या मैदानावर। खेळाडू वर्गाने पुन्हा एकदा विनंती आहे मुख्य मंचासमोर यायचं आहे। 155 पॉइंट पाहायला मिळतात यावेळेला। कूलरचा मानकरी सौजन्य आहे पेंडार ब्रदर्स ठाणे पोलीस। त्यानंतर या सिरीज मध्ये आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन ठरतोय योगेश भाई कोर संघाचा फलंदाज।
मंचावर आमंत्रित करतोय उपसरपंच राहुल भाऊ चौधरी यांना। बेस्ट बॅट्समन योगेश भोये मंचावर यायचं आहे। कूलर सौजन्य आहे पेंडार ब्रदर्स ठाणे पोलीस। उपसरपंच राहुल भाऊ चौधरी यांना विनंती आहे वे कूलर प्रदान करायचा आहे फलंदाज योगेश यांना। धन्यवाद, टाळी वाजवून स्वागत करायचं आहे मंचावर। त्याचबरोबर या मॅच मध्ये शतक धडकवणारा फलंदाज सुनील नागलवाडी संघाचा मॅन ऑफ द सिरीज एलईडी टीव्ही सौजन्य आहे। एलईडी टीव्ही कोण आहे? पवार देवराम दादा गायकवाड यांना विनंती करतो हे प्रदान करण्यासाठी मंचावर यायचं आहे। सौजन्य आहे 240 धावा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात सुनील यांच्या बॅटमधून। सौजन्य आहे हिरामन भाऊ पवार। मॅन ऑफ द सिरीज देताना आपण पाहतोय देवराम दादा गायकवाड मुख्य मंचावर। टाळी वाजवून स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर मेजर चंद्रकांत यांना विनंती आहे 2 शब्द मनोगत व्यक्त करावं। त्याचबरोबर विनंती असेल संजय भाऊ वाघ यांना 2 शब्द मी विनंती करतो की आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करावं आमच्या खेळाडूंसाठी। मनोहर दादा चौधरी यांना विनंती आहे 2 शब्द मनोगत व्यक्त करावं। सर्वांनाच प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वच क्रिकेट रसिक बंधूंना उपस्थिती आपली दाखवली आणि ह्या खेळाची जी मजा लुटली। क्रिकेट आम्हाला काय म्हणजे आमच्या वेळेस हा काय क्रिकेट नव्हता, पण एक खेळ आहे, एक व्यायाम आहे आणि ह्या दृष्टिकोनातून जे आज तुम्ही इथं सर्व जे काही संघ मला वाटतं किती 48 का 48 संघ आले आणि कुठलंही भांडण न होता गोनी गणामाने सर्व तुम्ही इथं चांगल्या पद्धतीने खेळले आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी शवखंडीच्या गावाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। यापुढे विनंती आहे संजय दादा वाघ यांना 2 शब्द मनोगत व्यक्त करावा मंचावर। दिंडोरी विधानसभा अध्यक्ष प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि गर्डेश्वर युवा फ्रेंड सर्कल सौखंडी 2025 आयोजित क्रिकेट मॅचेस संदर्भात मला खूप आनंद होतोय की मी मागच्या वेळेस पण मला वाटतं मी प्रथम बक्षीस माझ्या हातून नागलवाडी संघाला दिला होता आणि ह्या पण वेळेस मी नागलवाडी संघांनाच बक्षीस देतोय, त्याचा मला खूप खूप आनंद होतोय आणि आमच्या कोहर टीमचं पण मी मनापासून स्वागत करतोय आणि आयोजकांचं मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी खूप खूप त्यांचं आभारी आहे। धन्यवाद। धन्यवाद संजय दादा, आपलं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा। जाऊया बक्षीस वितरणाकडे। आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 48 संघांना सहभाग दिला होता, ज्या संघामध्ये 6 संघांनी अतिशय
प्रकष्ट करून अंतिम 6 मध्ये प्रवेश मिळवला होता, ज्यामध्ये 6वे पारितोषिक विजेता आहे बापटवीर संघ। हे बक्षीस वितरण करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय नारायण भाऊ भगरे, त्याचबरोबर निवृत्ती चौधरी। त्याचबरोबर 6वे पारितोषिक, त्याचबरोबर 6वा चषक विजेता बापटवीर संघ कर्णधार यायचा आहे मुख्य मंचावर हे स्वीकारण्यासाठी। मंचावर आमंत्रित करतोय हे प्रदान करण्यासाठी नारायण भाऊ भगरे, त्याचबरोबर निवृत्ती चौधरी। टाळी वाजवून स्वागत करायचं आहे 6व्या पारितोषिकाचा मानकरी। रोख पारितोषिक 9000, त्याचबरोबर चषक या प्रकारचं स्वरूप आहे। 5वा पारितोषिक विजेता आहे उंबर दहाड, मंचावर यायचा आहे कर्णधार। 5वा पारितोषिक विजेता उंबर दहाड संघ मंचावर आमंत्रित करतोय राजूभाऊ गवळी। राजूभाऊ गवळी या ठिकाणी हे देताना आपण पाहतोय हे बक्षीस असेल रोख रक्कम 9000, त्याचबरोबर चषक। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 4था पारितोषिक विजेता आहे सेवखंडी संघ। कर्ण विनंती आहे मुख्यमंचावर यायचं आहे हे बक्षीस देण्यासाठी आमंत्रित करतोय मंचावर गणपत दादा गावित। 4था पारितोषिक विजेता। मध्ये या ठिकाणी स्वीकारताना आपण पाहतोय विष्णू गावित, त्याचबरोबर हे प्रदान करताना गणपत दादा गावित, धन्यवाद। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 3रे पारितोषिक विजेता आहे काथोडपाडा संघ, मंचावर यायचं आहे हे प्रदान करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय गौरव भाऊ चौधरी, सोमनाथ पाटील, पागी सरपंच। तिसरा पारितोषिक विजेता आपण संघ पाहतो यावेळेला काथोडपाडा संघ। हे पारितोषिक असेल 21000, त्याचबरोबर सुंदर चषक। टाळी वाजवून स्वागत करायचं आहे पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंचावर। सायंकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य मंचावर। त्याचबरोबर मी समालोचक दीपक निंबारे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय। या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्व कोर कमिटीचा आभारी आहे। त्याचबरोबर मेजर चंद्रकांत, विष्णू चौधरी, कैलास भोई असतील यांनी या ठिकाणी मला ऐन वेळेवर संधी दिली आणि संधीचं मात्र एक मनोरंजन म्हणून समालोचनासाठी मला नियुक्त केले, त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, धन्यवाद। पुन्हा एकदा आपण पाहतोय या सामन्यामध्ये 2रा पारितोषिक विजेता संघ, 2य पारितोषिकाचा मानकरी आहे कोहर संघ। विनंती आहे करणारा मंचावर यायचं आहे हे प्रदान करण्यासाठी पारितोषिक सोमनाथ पाटील, त्याचबरोबर पागी सरपंच यांना आमंत्रित करतोय मंचावर। सोमनाथ भाऊ पाटील, पागी सरपंच यांना विनंती आहे बक्षीस परिधान करायचं आहे मुख्य मंचावर। स्वरूप असेल या प्रकारचं रोख रक्कम 31000 व आकर्षक चषक। टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे 2ऱ्या विजेता मानकरी आपण पाहतो याला कोहर संघ। त्याचबरोबर जिंकलो तरी त्याचाच गला पाहिजे, हारलो तरी त्याचाच गला पाहिजे, याच अनुषंगाने रंगला होता मंचावर सामना। या मैदानावर सुंदर खेळ केली नागलवाडी संघ। प्रथम पारितोषिक विजेता करण्याला विनंती आहे मंचावर यायचं आहे, टाळी वाजवून स्वागत करायचं आहे। हे बक्षीस वितरण करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय संजय दादा वाघ, मनोहर चौधरी व सर्व मान्यवर। त्याचबरोबर संघ कर्णधार तुकाराम
यांना विनंती आहे 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे। या ठिकाणी हे बक्षीस वितरण करताना आपण पाहतोय संजय दादा वाघ, मनोहर दादा चौधरी, त्याचबरोबर सर्व मान्यवर। प्रथम पारितोषिक विजेता रक्कम असेल 51,000 व आकर्षक चषक। तुकाराम यांना विनंती आहे 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे। शेवखंडी गावाचं नियोजन अतिशय सुंदर होतं आणि त्यांनी पुढच्या वर्षी पण आम्हाला चान्स द्यावा, ही त्यांनी सहकार्य करावं आम्हाला। खूप असं सुंदर ग्राउंड आणि खूप असं सुंदर नियोजन या गावाचं। आम्ही दरवर्षी इथं खेळायला होतो आणि पुढच्या वर्षी पण आम्हाला चान्स भेटावा अशी विनंती असेल शेवखंडी गावाला। धन्यवाद तुकाराम। आपण पाहिलं होतं या ठिकाणी कर्णधार तुकाराम यांचं 2 शब्दाचं मनोगत आपण पाहिलं। त्याचबरोबर किरण भाऊ थेटे गिरणारी यांनी देखील 2 शब्द मनोगत आपलं व्यक्त करावं। खूपच सुंदर असं नियोजन आणि ग्राउंड आणि खूप मेहनत केलेली या ग्राउंडवरती। खूप असं नियोजन छान। आम्हाला पण वाटतं आमच्या पण गावात असं ग्राउंड बनवावं, आम्ही असं नियोजन करावा। खूप कमिटीचा आम्ही आभार मानतो आणि पुढच्या वेळेस आम्हाला असं वाटतंय का बक्षीस द्यावा तुमच्या कमिटीला। आम्ही पुढच्या टायमिंगला 100% एखादं बक्षीस आमच्याकडनं देऊ 100। त्याचबरोबर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांना जाता जाता 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा कार्यक्रम या ठिकाणी संपतोय। धन्यवाद।